पास झालेला आहे. वीर मराठा डोंगरेपण संघाला नक्कीच कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. षटकाराची हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर चेतन तांगडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. लेफ्ट हँड ड्राइव्ह, सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु झेल ड्रॉप झालेला आहे. तन्मय याचा चांगले प्रयत्न केले होते जयेश याने, परंतु झेल त्याच्या हातातून निसटलेला आहे. तन्मयाला जीवनदान नक्कीच मिळालेलं आहे. आता मात्र आपण पाहणार आहोत कशा प्रकारे या जीवनदानाचा फायदा उचलणार हा बॅटर तन्मय पाटील. संघाची धावसंख्या 2 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल हा ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं तर क्रिकेट मध्ये नक्कीच, आणि झेल यावेळेला ड्रॉप झालेला आहे तो पण तन्मय याचा. आता मात्र चेंडू जाईल डॉट. चांगली सुरुवात यशच्या माध्यमातून होताना दिसत आहे. षटकातील नेक्स्ट बॉल असेल, यावेळेस अपील केलेला आउट. इम्पॅक्ट ऑस्टमच्या बाहेर दर्शवलेल्या पंचांनी लेग बायचा इशारा आलेल्या पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 3 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अप्रतिम चेंडूच्या हाताने करतोय बॉलर यश पाटील. चांगला बॉलर आहे या संघाचा, भरपूर त्याच्याकडे वेग आहे, चांगल्या क्षमतेने बॉलिंग तो करतोय आपल्या संघाकरता. षटकातील नेक्स्ट बॉल असेल, यामुळे सुंदर फटका चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. रोहित त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. या केसीए मध्ये डेफिनेटली चांगली मॅच, चांगली लढत पाहायला मिळेल इकडच्या प्रेक्षकांना. अप्रतिम बॉलिंग करतोय बॉलर यश पाटील, कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारून देत नाहीये समोरील फलंदाजांना. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर असेल भावेश ठाकरे. भावेश वर्सेस यश बॅटल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडूला खोदून काढला, चेंडू जाईल लंगांच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण यश जयेश मार्फत. संघाची धावसंख्या 5 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. यश तयार. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 11 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं पहिलं. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरू असलेला मॅच वीर मराठा डोंगरीपाडा वर्सेस TR नागले या दोन संघांदरम्यान सामना चालू आहे. दुसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. रोहित कोठावले हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला बॅटर असेल भावेश ठाकरे. संघाची धावसंख्या 11 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेले आहेत डोंगरीपाडा या संघाने. पहिला बॉल सज्ज होईल बॉलर रोहित कोठावले भावेश करता. हा प्रकार बॉल विकेट किपर चुकतोय, चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट
केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. लेग बाईटचा इशारा आलेला आहे पंचांचा. एक आपण तर धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 12 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. यामुळे जर पाहिलं तर नक्कीच चांगली सुरुवात रोहित याच्या माध्यमातून हे पहिल्या बॉलवरती होताना दिसत आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये वारंवार बदल करावा लागतोय डोंगरीपडा या संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये ऑनसाइडच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. त्यानंतर ऑफसाइडच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक आहेत. तटीय सर्कलच्या बाहेर रोहित कोठावले. नेक्स्ट बॉल या षटकातील. यावेळेस सुंदर फटका. हाताकडे बॉलची हाताळली चेंडूला. स्लॉक स्वीप केलेला चेंडूला पाठवतोय डीप साइड लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम फटका. फ्लोर वनचा मारा केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं बॉलला रोहित याने आणि त्या गतीला ओळखून वेट करून चेंडूला पाठवलेला आहे. डीप साइड लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 18 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अप्रतिम फटकेबाजी तन्मयच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त त्यांनी कामगिरी केली होती. बापोणे संघाच्या विरुद्ध 50 धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या. 50च्या पलीकडे धावसंख्या उभारली होती. आता मात्र तीच कामगिरी त्याच प्रकारचे सातत्य त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तन्मय पाटील स्ट्राईक एंडला असेल. षटकातील नेक्स्ट बॉल. यावेळेस सुंदर फटका हुक केला बॉलला. चेंडू जाईल पुन्हा एकदा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरता षटकार. आणि या षटकाराने तब्बल 24 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 24 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्येचा नक्कीच वेग वाढवण्याचा प्रयत्न करतो बॅटर तन्मय पाटील. जीवन फायदा नक्कीच उचलताना दिसतोय. पहिल्या ओव्हर मध्ये झेल त्याचा मात्र ड्रॉप झाला होता जयेशच्या माध्यमातून. आणि नक्कीच जबरदस्त कामगिरी करतोय बॅटर तन्मय पाटील. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. TR नागले संघाचा. नक्की त्याच्या माध्यमातून धावा येताना दिसत आहे. कुठे ना कुठे धावा राखण्याचा प्रयत्न करावे लागतील बॉलर रोहित कोठावले याला. त्यानंतर डोंगरीपाडा संघाला देखील 100% प्रयत्न करावे लागतील तन्मय याला रोखण्याकरता. षटकातील चौथा बॉल असेल. हा प्रगबाल हुक केला बॉलला. आर पार सीमा पार दमदार वजनदार शानदार चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त सुंदर बॅटिंग करतोय बॅटर तन्मय पाटील. 4 षटकाराच्या माध्यमातून त्याच्या बॅट मधून एकला दिसत आहे मैदानाच्या आत. 26 या आकड्यावरती खेळतोय बॅटर तन्मय पाटील. त्यानंतर वैयक्तिक 1 या आकड्यावरती खेळतोय मिस्टर भावेश ठाकरे. संघाची धावसंख्या 30 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. 4 बॉलचा खेळ मात्र झालेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. रोहित कोठावले भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. या बॉलरला देखील कमबॅक करावं लागेल. भरपूर धावा त्याने खर्च केल्या मागील 4 बॉल मध्ये. अपकमिंग यंग टॅलेंट आहे. उभारता सितारा आहे या संघाचा. डेफिनेटली चांगले प्रयत्न करावे लागतील या बॉलरला. उर्वरित 2 बॉल मध्ये रोहित तयार. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील 5वा बॉल घेऊन जाईल बॅटर तन्मय करता. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. यावेळेला जर पाहिलं नक्कीच रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा आणि तो बीट झालेला आहे. तन्मय पाटील या बॉल वरती. षटकातील शेवटचा बॉल असेल. रोहित सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. आता मात्र काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. शॉट फायनलच्या दिशेने लेग बायचा इशाराला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 31 धावा. षटक संपलेला दुसरं. संघाची धावसंख्या बिनबाद 31 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर रोहित याने. वीस धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. पाहावं लागेल अक्षय जाधव हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. अक्षय जाधव
हा बॉलर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅक सज्ज होईल. नक्कीच या बॉलरला चांगली कामगिरी करावी लागेल. भरपूर धावा खर्च झालेला आहेत मागील 2 ओव्हरमध्ये. कमबॅक करावं लागेल. टायगर चषकामध्ये नक्कीच 4 विकेटांनी प्राप्त केले होते. आता मात्र या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल त्याच्या माध्यमातून पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला तन्मय पाटील याला आपण पाहणार आहोत. टी आर नागले संघाचा जबरदस्त ऑलराऊंडर बॅटर आहे. टी आर नागले संघाचा तन्मय पाटील. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. चेंडूच्या हाताळणी वाईट बॉलचा इशारा आलेला. पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणारा संघाला. संघाची धावसंख्या पोहोचली गेलेली आहे 32 या अंकावरती. वाईटने सुरुवात केलेल्या बॉलर अक्षय याने कमबॅक करावं लागेल या ओव्हरमध्ये. संघा लाईन मध्ये बॉलिंग करावी लागेल. यामुळे सुंदर फटका आमच्या कॉम्बॅक्सला मानवंदना देणारा हा षटकार हेलिकॉप्टर उडवलेला आहे बॅटरने आणि तो लँड झालेला मैदानाच्या बाहेर 6 धावन करता. या षटकाराने संघाची धावसंख्या 38 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्येचा नक्कीच पाऊस पडताना दिसतोय बॅटर तन्मय पाटील. आता मात्र सुंदर फटका चांगला कनेक्शन चेंडू जाईल अलाउंड द कार्पेट. यश पाटील त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण सुरेख फेके आणि फलंदाज बाद भावेश ठाकरे बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. विकेट डाऊन झालेला आहे. नागले या संघाची भावेश ठाकरे थोडासा अपुरा राहिला. दुसरे धाव करण्याचा प्रयत्न होता परंतु कॉलिंग व्यवस्थित नव्हती. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे यश पाटील याच्या माध्यमातून. सुरेख पॅरलल थ्रो पाहायला मिळालेला होता. पहिली विकेट डाऊन. पहिली सफलता मिळेल डोंगरेपडे या संघाला. नवीन बॅटर निशांक पाटील आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला असेल स्ट्रायकिंग एंडला असेल तन्मय पाटील. अप्रतिम बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला धावा बनवताना दिसत आहे आपल्या संघाकरता. अक्षय जाधव हा बॉलर सज्ज होईल. यावेळेस सुरेश हाताळली परफेक्ट यॉर्कर मारा केला होता या बॉलरने. कलवर टप्प्याची चेंडूवरती लेंथ हाताळली होती या बॉलरने. चेंडू जाईल डॉट. सुरेख कमबॅक या ओव्हरमध्ये करतोय बॉलर अक्षय जाधव. चांगले प्रयत्न करावे लागतील. सुंदर क्षेत्ररक्षण करावं लागेल डोंगरीपडे या संघाला. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त एक्सपिरियन्स आहे या बॉलरकडे. चेंडूची गती थोडीशी कमी राखली होती. फ्लोअर वनचा मारा केला होता या बॉलरने. नक्कीच चेंडू गेलेला डॉट. डॉटची आता हाताळणी करतोय बॉलर अक्षय जाधव. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. अप्रतिम बॉलिंग करतो बॉलर अक्षय जाधव. जबरदस्त बॉलर आहे या संघाचा. हा देखील एक नक्कीच नामवंत खेळाडू आहे. चांगली कामगिरी त्याची देखील भरपूर काही स्पर्धांमध्ये राहिलेली आहे आणि जबरदस्त एफर्ट लावतोय या मैदानाच्या आतमध्ये. बॅटरला रीड करून नक्कीच चांगल्या प्रकारे बॉलिंग तो करतोय तन्मय पाटील. आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल या बॅटरला. स्ट्राईक एंडला असेल हाफ ट्रॅकर बॉल ऑप्टिमच्या खूपच बाहेर. वाईट बॉलचा इशारा आलेला. पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 40 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता अक्षयाचा परंतु ऑप्टिमच्या खूपच बाहेर बॉलची हाताळणी केलेली आहे आणि वाईट बॉलचा इशारा आला होता. पंचांचा 51 धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. यावेळेस सुरेश चेंडूची हाताळणी. चेंडू जाईल आता मात्र डॉट. षटक संपलेलं आहे. तिसरं संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावर लागला गेलेला आहे. 6 बॉलचा खेळ बाकी असेल. अप्रतिम बॉलिंग अक्षयाच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 9 धावा एकत्रित खर्च केलेल्या होत्या या ओव्हरमध्ये. 9 धावा खर्च केलेल्या आहेत बॉलरने. चांगला कमबॅक त्याने करून दिलेला आहे डोंगरेपडे या संघाला.
तुषार तांगडे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पहिलाच बॉल हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक परंतु बॉलवरती पोहोचू शकला नव्हता क्षेत्ररक्षक. चेंडूची फेकी होईल तत्पूर्वी 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 42 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. स्ट्राईक एंडला निशांत पाटील असेल. तुषार तयार. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. स्ट्राईक एंडला निशांत पाटील डावकर त्याचा बॅटर आहे. यावेळेला सुंदर फटका लेफ्ट ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू डीप मिड बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. जबरदस्त फटका ओव्हर पिच हाताला होती बॉलला तुषार याने आणि त्या बॉलला पाठवून दिलेला आहे मैदानाच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या 48 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 48 धावा. बॅटरच्या रेंज मध्ये चेंडू टाकला होता बॉलर तुषार याने आणि त्या बॉल पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांनी करता षटकार आलेला आहे दिशांगच्या बॅटमधनं. संघाची धावसंख्या 48 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मध्ये. तुषार तांगडी हा बॉलर 8 धावा त्याने खर्च केल्या 2 बॉल मध्ये. सज्ज होईल बॉलर तुषार तांगडी. तिसरा बॉल असेल. यावेळेस ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू चाताळणी केलेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एकावर त्या धाव मिळेल बॅटिंग करणारा संघाला. प्रेशर मध्ये येतोय बॉलर तुषार तांगडी. 6 धावा खर्च केल्यानंतर मागील बॉल मध्ये आता मात्र स्वैर मारा करतोय. ओव्हर मध्ये कमबॅक करावं लागेल या बॉलरला. स्ट्राईक एंडला निशांत असेल. सुंदर फटकाला शॉट ऑन पोल पॉवरफुल चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. गोल सरळ 6 धावन करता. इट्स अ फ्लॅट 6. संघाची धावसंख्या 55 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. निशांक अँड तन्मय हे 2 पाटील ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहेत आपल्या संघाकरता. संघाची धावसंख्या 55 वर पोहोचली गेलेली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या ओव्हर मध्ये. कमबॅक करणारा चेंडू हाताळावा लागेल बॉलर तुषार याला. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 15 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या मागील 3 बॉल मध्ये. उर्वरित 3 बॉलच्या कशा प्रकारे हाताळणी केली जाईल पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईकला निशांत असेल. हा प्रकार बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. सुंदर क्षेत्ररक्षण सुरेख फेकी. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल प्रॉपर बॅट वरती कनेक्ट झाला नाहीये आणि एकच धाव मिळेल या बॉल वरती बॅटर निशांक याला. संघाची धावसंख्या 56 वर पोहोचली गेलेली आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मध्ये. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. SB दिवीपाडा वर्सेस गजानन स्मृती सावंतपाडा. सुंदर फटका फ्लिक केला बॉलला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. दिवीपाडा संघाच्या संघनायकाने टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. संघाची धावसंख्या 62 वर आहे. अप्रतिम फटका हेलिकॉप्टर शॉट उडवला होता तन्मय याने. शेवटचा बॉल फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 68 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 68 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 71 धावेचं लक्ष्य असेल
वीर मराठा डोंगरी या संघाला डेफिनेटली पहिल्याच ओव्हरमध्ये तन्मयाचा झेल जो ड्रॉप झाला होता जयेशच्या माध्यमातून आणि त्या नक्कीच त्या जीवनाचा फायदा जबरदस्त प्रकारे उचललेला आहे. तन्मयाने अप्रतिम बॅटिंग त्याने केली. बॅटिंग करत असताना शेवटपर्यंत नाबाद राहिला हा बॅटर. 16 बॉल त्याने फेस केले. 16 मध्ये त्याने बनवलेल्या आहेत 45 धावा. अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये 68 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. TR नागले या संघाने आणि 69 धावांचं लक्ष असेल वीर मराठा डोंगरीपाडा या संघाला. पाहणं गरजेचं आहे कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जाईल किंवा या धावा डिफेंड करण्यामध्ये कशा प्रकारे यशस्वी होतील TR नागले हे संघ. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक मध्ये आहोत. आता आपण टॉस करणार आहोत. जितेंद्र माले आलेले आहोत. बीबीपाडा वर्सेस गजानन स्मृती सावंतपाडा टॉस केला जाईल. रोहित घाटाळ यांच्या शुभ हस्ते. सावंतपाडा संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय आपण काढून ठेवायचा आहे. एकोणसत्तर धावांचं लक्ष असेल वीर मराठा डोंगरीपाडा या संघाला आणि त्या धावांचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. जयेश पाटील आणि अक्षय जाधव एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर त्यांना रोखण्याकरता बॉलर असेल बॉलिंग ट्रॅक वरती यश पाटील. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. नागले संघाच्या माध्यमातून दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. स्ट्राईक एंडला अक्षय जाधव, नॉन स्ट्राईक एंडला जयेश पाटील यांना आपण पाहणार आहोत. 69 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या इनिंग मध्ये डोंगरीपाडा या संघाला त्या धावांचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर एंटर झालेले आहेत. तर पहिल्या षटका टाकण्याकरता यश पाटील हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. पहिले पॉवर प्ले षटकाला सुरुवात होईल. 3 क्षेत्ररक्षक तटी सर्कलच्या बाहेर आहेत. नागरी संघाच्या माध्यमातून डीप मिड विकेट लॉंग ऑन त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ आहे. पहिला बॉल चांगला फटका
चेंडू झाला लॉंग द कार्पेट, सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे हर्ष मार्फत. जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत नागरी संघाच्या माध्यमातून आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे डोंगरीपाडा या संघाची. जयेश पाटील ऑन स्ट्राईक. यश पाटील बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. षटकातील दुसरा बॉल असेल टाकण्याकरता सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. स्ट्राईक एंडला जयेश पाटील असेल त्याच्याकरता हा बॉल असेल. यश पाटील नेक्स्ट बॉल या षटकातील सज्ज होईल. यावेळी चेंडूचे हाताने अतिशय सुरेख केलेले आहेत. बॅट बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला निर्धाव परफेक्ट यॉर्कर लाईनची चेंडू हाताने केली होती बॉलर यश याने. अप्रतिम सुरुवात त्याच्या माध्यमातून देखील राहिलेले आहेत. बॅटरच्या रेंज मध्ये चेंडू टाकत नाहीये. चांगला कमबॅक. हाफ ट्रॅकर विकेट किपर चुकतोय. चेंडू जाईल यावेळेला डॉट. अप्रतिम कामगिरी नागली एक्सप्रेस यश पाटीलच्या माध्यमातून अद्यापर्यंत राहिलेली आहे. या मागील 3 बॉल मध्ये भरपूर वेगवान बॉलर आहे या संघाचा. चांगली कामगिरी करतोय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहत आहोत. नेक्स्ट बॉल षटकातील आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला. पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 2 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 2 धावा धाव फलकावर लागला गेलेला आहे. यश पाटील हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली कामगिरी करताना दिसतो आपल्या संघाकरता. चांगला लाईन मध्ये बॉलिंग करण्याचा प्रयत्न तो करत आहे. यावेळेस अपील केलेला आउट. पंचांवरती बेल्स डाऊन झालेला आहे आणि बॅटर बाद होईल तो म्हणजे जयेश पाटील. बॅक टू द पवेलियन गॉन. पहिली विकेट डाऊन झालेल्या डोंगरीपाडा या संघाची. जयेश पाटीलला परतावं लागेल. तर पुन्हा उद्ध्वस्त झाला होता या बॅटरचा. तर नवीन बॅटर एंटर होईल. रोहित कोठावले आलेले आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहित कोठावले अक्षय जाधव हे 2 बॅटर असतील मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी करावी लागेल. भरपूर धावांचं लक्ष असेल. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे डोंगरीपाडा या संघाला. आता मात्र थोडासा मागे पडताना दिसतोय डोंगरीपाडा हा संघ. धावा येताना दिसत नाहीयेत या पहिल्या ओव्हर मध्ये. अप्रतिम सुरुवात यशच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे या पहिल्या ओव्हर मध्ये. यश पाटील सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक मध्ये बॉलिंग करण्याकरता. त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल रोहित कोठावले. हा देखील एक चांगला बॅटर आहे या डोंगरीपाडा संघाचा. यामध्ये पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त झालेला फलंदाज होईल बाद. यश पाटील सुपर सुरुवात केलेल्या या ओव्हर मध्ये 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. रोहित आला. रोहित निघून गेला. 0 धावा करून तंबूच्या आशिराला. अप्रतिम कामगिरी नागरी संघाच्या माध्यमातून पहिल्याच ओव्हर मध्ये राहिले गेलेले आहे. कंप्लीट करावे लागेल डोंगरीपाडा या संघाला. फक्त 2 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 महत्वाचे विकेट डाऊन झालेले आहेत. जयेश बाद झाला. त्याच्या मागोमाग रोहित कोठावले देखील बाद झालेला आहे. तर आता मात्र न्यू बॅटर भमित भोईर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असेल यश पाटील हा बॉलर. जबरदस्त कामगिरी. परफेक्ट मारा करतोय. कोणत्या प्रकारे मोठ्या धावा देताना दिसत नाहीये. चांगली सुरुवात त्याने केलेली आपल्या संघाकरता. पाया मात्र रचला गेलेला आहे त्याच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे अद्यापर्यंत या बॉलरची. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. तर न्यू बॅटर भमित भोईर आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. नेक्स्ट बॉल या षटकातील टाकण्याकरता सज्ज होईल. आफ्टर बॉल फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने.
एकही धाव मिळणार नाहीये. चेंडू जाईल. या वेळेला डॉट. षटक संपलेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डोंगरेपाडा संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 2 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेला आहे. गजानन स्मृती सावंतवाडा संघाने सर्वप्रथम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तसेच बॅटिंग करावी लागेल. यस बी स्पोर्ट्स बेबीपाडा या संघाला दोन्ही संघाने या मॅच नंतर रेडी राहायचं आहे. नील पाटील नील वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गजानन स्मृती सावंतवाडा आयोजित गजानन स्मृती चषक 2026 हे शानदार आयोजन, शानदार नियोजन आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सामना मित्र चालू आहे. TR नागले वर्सेस वीर मराठा डोंगरीपाडा या दोन संघा दरम्यान मॅच मात्र चालू आहे. नील पाटील हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल असेल या षटकातील. फुलटॉस बॉल लॉफ्ट केला बॉलला. चेंडूच्या खाली निशांक पाटीलचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावन करता चौकार. एफर्ट लावले होते निशांक याने परंतु शेवटच्या मोमेंटला त्याच्या हातातून चेंडू निसटलेला आहे. या 4 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र 6 वर पोहोचली गेलेली आहे. अप्रतिम एफर्ट, चांगले प्रयत्न करतात TR नागले संघाचे खेळाडू या मॅच मध्ये. नील पाटील पुन्हा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा बॉल असेल या षटकातील. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली हर्ष, सुंदर झेल. फलंदाज होईल बाद तो म्हणजे अक्षय जाधव. बॅक टू द पॅव्हिलियन बॉल. मोठ्या धावांचं लक्ष आहे. या धावांचा पाठलाग करण्याकरता नक्कीच डोंगरीपाडा संघाचा संघ कुठे ना कुठे कमी पडताना दिसतोय या दुसऱ्या इनिंग मध्ये. अजून एक चांगला बॅटर बाद झालेला आहे अक्षय जाधव. प्रयत्न त्याचे होते मोठे फटके मारण्याचे परंतु एलिमिनेशन प्राप्त झाला नव्हता या बॅटरला आणि तो झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे. त्याच्या जागेवरती तुषार तांगडे आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. चेतन तांगडे यांच्या माध्यमातून नक्कीच कॅश प्राइज असेल डोंगरीपाडा या संघाला. 3 षटकार 3 चौकारा करता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आतापर्यंत एकही खेळाडूने कामगिरी केली नाहीये. यावेळेस फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 7 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. सामना थोडासा कठीण झालेला आहे डोंगरीपाडा संघाच्या विपक्षामध्ये परंतु भूमित भोईर आणि तुषार तांगडे या 2 बॅटरना नक्की चांगली कामगिरी करावी लागेल. फटाफटाचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. ज्या प्रकारे बॉलिंग केली होती यश याने त्याच प्रकारची बॉलिंग करते त्याचा छोटा बंधू नील पाटील. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामगिरी करताना दिसतोय हा बॉलर मिस्टर नील. यावेळेस खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. क्रॉस पेटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर भूमित भोईर परंतु त्यांना यश मात्र काही प्राप्त होत नाहीये. हा फटकार नक्कीच ऑफसाइडच्या दिशेने खेळला असता तर डेफिनेटली चांगल्या प्रकारे धावा या मिळाल्या असत्या परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि तो बीट होताना दिसत आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला फटका चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू जाईल ती एक्स्ट्रा कव्हर दिशेने. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. आझाद वळवी होता त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं त्याच्या माध्यमातून एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 8 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेल्या दुसरं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल.
या दुसऱ्या इनिंग मध्ये भरपूर धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. खराब परफॉर्मन्स राहिला गेला मागील 2 ओव्हर मध्ये डोंगरीपाडा या संघाच्या माध्यमातून. तर नवीन बॉल सज्ज होईल आझाद वळवी बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. देखील एक चांगला खेळाडू आहे या नागले संघाचा. भरपूर काही वर्षामध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील राहिलेली आहे. या मॅच मध्ये कशा प्रकारची बॉलिंग करेल पाहणं गरजेचं आहे. आझाद हा बॉलर सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वर त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल भूमित भोईर. 2 ओव्हरचा खेळ बाकी. भरपूर धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. आझाद तयार. षटकातील पहिला बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फुलटॉस बॉल केल्या बॉलला चेंडू जाईल. एफर्ट लावले होते निशांक याने. चेंडू सरळ निघून जाईल बॉल लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 14 अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा. फटका लेट आला परंतु थेट आलेला आहे षटकार करता. आझाद तयार. नेक्स्ट बॉल असेल षटकातील हा प्रकार बॉल बॅटची एज. वैभव पाटील होता त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. एकदा मात्र मिळेल जास्त काही मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. भूमित भोईर आणि तुषार तांगडी मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर आहेत. त्यांना आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. वरती आलेला आहे डोंगरीपाडा हा संघ. कमबॅक करणं गरजेचं आहे असेल या संघाला देखील. आझाद तयार. षटकातील तिसरा बॉल असेल तुषार करता राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस दांडे 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 गुळ फलंदाज बाद. बॉलिंग आझाद वळवी याच्या माध्यमातून या ओव्हर मध्ये साधारणतः होताना दिसत आहे. 7 धावा एकंदरीत खर्च केलेल्या या बॉलरने. 1 विकेट तो प्राप्त त्याने केलेला आहे. अप्रतिम बॉलिंग करतो या 3 बॉल मध्ये. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मध्ये. नवीन बॅटर एंटर होईल सूर्यकांत तांगडी स्ट्रायकिंग एंडला असेल. आझाद वळवी तयार. अप्रतिम बॉलिंग एफर्ट त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे नागल्या संघाच्या माध्यमातून. आता मात्र नवीन बॅटर सूर्यकांत तांगडी याला आपण पाहणार आहोत. हा देखील एक विस्फोटक बॅटर आहे. मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे बॅटर. चांगली कामगिरी करावी लागेल. आझाद तयार. षटकातील चौथा बॉल असेल. हा प्रकार बॉल कट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये चेंडू जाईल. या वेळेला डॉट खेळून काहीच फायदा होणार नाही. फटके मात्र मारावे लागतील डोंगरीपाडा या संघाला. बॉलिंग करतोय बॉलर आझाद वळवी. यावेळेस सुरेश चेंडू हाताळली. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट ऑफ कडे टाकण्याचा प्रयत्न होता. नक्कीच अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय बॉलर आझाद वळवी आणि तो नक्कीच प्रयत्न यशस्वी झालेला आहे या बॉलवरती. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकतोय बॉलर आझाद वळवी. षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली नक्कीच भावी घेण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू जाईल या बोलायला डॉट. षटक संपलेला. तिसऱ्या संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता भरपूर धावांची गरज असेल डोंगरीपाडा या संघाला. 6 बॉलचा खेळ बाकी. अंतिम षटक टाकण्याकरता सज्ज होईल बॉलर तन्मय पाटील. बॉलिंग ट्रॅक वर त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल भूमित भोईर. एक चांगल्या खेळाडूवरच्या अगेन्स्ट कशा प्रकारे बॅटिंग करेल
भूमीत भोईर पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल त्याला साथ देण्याकरता नॉस्टेक एंडला असेल सूर्यकांत तांगडी. अंतिम 6 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार तन्मय पाटील. षटकातील पहिला बॉल असेल भूमीत करता. यावेळेला चेंडूला डिग आउट केला. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चेंडू जाईल आता मात्र डॉट डिलिव्हरी टाकतोय बॉलर तन्मय पाटील. सुरेख सुरुवात. नक्कीच जबरदस्त टप्प्यावरती नक्कीच चांगलं नियंत्रण त्याचा मात्र होतोय. सज्ज होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलिंग करण्याकरता. दुसरा बॉल असेल या षटकातील. आता मात्र विकेट किंमत चुकी करतोय. चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. 4 धावांकरता चौकार आणि 22चा इशारा आलेला पंचांचा. एकापंतर 4 धावा मिळतील आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 19 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे या मॅच मध्ये. फारसं काही शिल्लक राहिलेलं गेलेलं नाहीये. मागे पडतोय डोंगरेपडा हा संघ. नेक्स्ट बॉल या षटकातील. बॉलर तयार तन्मय पाटील. सूर्यकांत करता. आता मात्र खेळाचा होता ऑन साईडला शरीर भेदक मारा आपण पाहिला. चेंडू जाईल आपल्याला डॉट डॉट डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला होता बॉलरने. अप्रतिम बॉलिंग करतो तन्मय पाटील. यावेळेस चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट